अथ सप्तदशोऽध्यायः. ब्रह्मांडाचा भूगोल चाललेला आहे. आता भूगोल त्याला म्हणता येत नाही, कारण भूगोल म्हणजे जमिनीचा भू. हा ब्रह्मांडाचा विस्तार भागवतामध्ये सांगितलेला आहे. आकाश, पाताळ आणि पृथ्वी याची माहिती यामध्ये आहे. शुकाचार्य म्हणतात, बलिराजाच्या यज्ञशाळेमध्ये भगवान वामन प्रगट झाले. त्यांनी 3 पावलं भूमी दान मागितली. पहिलं पाऊल जे उचललं ते ब्रह्मलोकामध्ये गेलं. ब्रह्मांड कवच फोडून गेलं म्हटलंय. तिथे ब्रह्मदेवानी त्या पावलाची पूजा केली. आपल्या कमंडलूतील पाण्याची धार पायावर धरली आणि त्यातून एक जलधारा वाहू लागली, ती गंगा. ती खाली खाली येऊ लागली. भगवंताच्या पायापासून निर्माण झाली म्हणून भगवतपदी असं म्हणतात. तिथून ती स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुवलोकामध्ये आली, जिथे ध्रुव राहतो. त्यांनी भक्तिभावाने हे भगवंताचं चरणोदक आहे म्हणून आपल्या मस्तकी धारण केलं. त्यानंतर ती सप्तर्षीमध्ये आली. सप्तर्षीतून ती गंगा आकाशमार्गाने उतरते चंद्रलोकामध्ये आली. तिथून ती मेरू पर्वताच्या ब्रह्मपुरीमध्ये आली. इथे मेरू पर्वतावर तिची 4 भाग झाले. सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. 4 प्रवाह 4 दिशेने वाहत जातात आणि शेवटी समुद्राला मिळतात. त्यापैकी ब्रह्मपुरीतून खाली येणारी ही गंगा गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडते आणि भद्राश्व वर्षाला भिजवून पूर्वेकडील खाऱ्या समुद्राला मिळते. चक्षु नावाची जी नदी, गंगेच्या 4 नद्या सांगितल्यात, चक्षु नावाची नदी माल्यवान पर्वताच्या शिखरावरून केतुमान वर्षामध्ये पडते आणि पश्चिमेकडच्या क्षार समुद्राला मिळते. भद्रा नदी मेरू पर्वतावरून खाली उतरते. एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर, शृंगवान पर्वतावरून उत्तर कुरु देशामध्ये जाऊन उत्तरेकडे वाहत जाऊन समुद्राला मिळते. आणि अलकनंदा दक्षिणेकडील अनेक पर्वत शिखरांना ओलांडून हिमालयाच्या शिखरांना फोडून दक्षिण समुद्राला मिळते. या नद्यामध्ये स्नान करणाराला अश्वमेध राजसूय यज्ञाचं फळ प्राप्त होतं. मेरू पर्वतावरून शेकडो नद आणि नद्या वाहतात. आता हे भारतवर्ष जे आहे त्या भारतवर्षामध्ये गंगा येते. ती भगीरथाने आणली म्हणून जिला भागीरथी म्हणतात. जितकी वर्ष आहेत म्हणजे देश, त्याच्यामध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी आहे. बाकीचे स्वर्ग हे ठिकाण पुण्य भोगण्याकरता आहे. भारतामध्ये सुद्धा जन्माला येणं हे पुण्यवान पुरुषाचंच फळ आहे. मानवी गणनेनुसार देवतुल्य मनुष्याचं आयुष्य 10,000 वर्षाचं असतं. तोपर्यंत तो विषय भोगतो. भोग संपल्यानंतर तो पुन्हा जन्माला येतो. स्वर्ग भोगून जर पुढे जन्माला यायचं असेल तर ते भारतवर्षामध्ये जन्माला येतो. अशा प्रकारे भारतवर्षामध्ये भगवान नारायणाची उपासना होते. भारतवर्ष हे पुण्य करण्याकरता आहे असं म्हटलंय. इथे अनेक भक्तांच्या नद्या वाहतील. यानंतर
इलावृत्त नावाचं जे वर्ष म्हणजे खंड आहे त्याचं वर्णन केलंय. तिथे भगवान शंकर एकटेच पुरुष आहेत. कैलासावर असताना सतत भगवान शंकराच्या दर्शनाला भक्त येऊ लागले. पार्वतीला एकांतच मिळेना. म्हणून पार्वती देवी या इलावृत्त वर्षामध्ये राहायला आली आणि तिथे कोणी पुरुष भेटीला येऊ नयेत म्हणून शाप दिला. इथे कोणी पुरुष येईल तो स्त्री होईल. तिथे भगवान शंकर, पार्वती आणि तिच्या कोट्यावधी दासी या राहतात. तिथे संकर्षण नावाची चौथी मूर्ती आहे, तिचं ध्यान करतात. भगवान शंकर हे त्या भगवंताच्या संकर्षण मूर्तीची प्रार्थना करतात. ओम नमो भगवते महापुरुषाय सर्वगुणसंख्यानाय अनंताय अव्यक्ताय नमः इति. प्रत्येक वर्षामध्ये, वर्ष म्हणजे पुन्हा लक्षात ठेवा, वर्ष म्हणजे 12 महिन्याचं नाही, वर्ष म्हणजे खंड, भूभाग. भगवान शंकर म्हणतात की ओंकार स्वरूप भगवान परमपुरुषाला नमस्कार असो. तो भजन करण्याला योग्य आहे. त्याचे चरणकमल भक्तांना आश्रय देणारे आहे. तो संसार बंधनातून मुक्त करतो म्हणून मी त्याचं भजन करतो. प्रभो, आम्ही क्रोध थोडा जिंकला तरी सुद्धा दृष्टी आमची पापमयच राहते. माईक विषय आम्हाला भुलवतात. म्हणून आपल्याला आम्ही शरण आलो आहोत. आपली सेवा केल्यामुळे हे जग मिथ्या आहे हे आम्हाला कळतं, म्हणून आम्ही आपली पूजा करतो. देवा, अहंकाररूप आपल्या त्रिगुणमय तेजाने सर्व सृष्टी निर्माण होते. ब्रह्मदेव सुद्धा आपल्याला आपली उपासना करतो. तेव्हा हे भगवंता, या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती, प्रलय आपलीच रूपे आहेत, म्हणून मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. शुकाचार्य म्हणतात, इलावृत्तानंतरचं भद्राश्व नावाचं जे वर्ष आहे तिथे भद्रश्रवा राज्य करतो. तो हयग्रीव नावाच्या भगवंताची पूजा करतो. प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे भूभागामध्ये देव वेगळा आहे, भक्त वेगळे आहेत, मंत्र वेगळा आहे. या भद्राश्व वर्षामध्ये हयग्रीव भगवंताची पूजा होते आणि तो भद्रश्रवा राहतो. तो मंत्र म्हणतो, ओम नमो भगवते धर्मायात्मविशोधनाय नमः इति. चित्तशुद्ध करणाऱ्या ओंकाररूप भगवान धर्माला मी नमस्कार करतो. भगवंताची लीला मोठी विचित्र आहे. संपूर्ण जीवलोकाचा संहार करणाऱ्या काळाला पाहून जीव त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या हाताने पिता पुत्र यांची दहनक्रिया करून आपण जिवंत राहण्याची इच्छा करतो. हे जग सगळं नश्वर आहे. देवा, आपली कृत्य आश्चर्यकारक आहेत. आपलं शुद्ध स्वरूप जगापेक्षा वेगळं आहे. आपण म्हणजे शरीर मनुष्याचं आणि मुख घोड्याचं असं संयुक्त स्वरूप आहे. प्रलय काळामध्ये जेव्हा वेद नष्ट झाले तेव्हा ते वेद आपणच निर्माण केले. त्यांच्या नाकपुडीतून, श्वासातून वेद निर्माण झाले असं म्हटलंय. यस्य निश्वसितम वेदाः, वेद ज्यांचे निश्वसित आहेत. ओंकार स्वरूप आपण आहात, आपल्याला आम्ही नमस्कार करतो. त्यानंतरचं वर्ष आहे हरिवर्ष. हरिवर्षामध्ये भगवान नरसिंहाची पूजा होते आणि या नरसिंहाचा मंत्र इथं कोण म्हणणार? प्रल्हाद. प्रल्हाद आपल्या सगळ्या असुर बालकासह या ठिकाणी राहतो
आणि निष्काम आणि अनन्य भक्तीनं नरसिंहाची उपासना करतो. तो मंत्र म्हणतो, ओम नमो भगवते नरसिंहाय, नमस्तेजस्तेजसे आविराविभव वज्रनख वज्रदंष्ट्र कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस. ओम स्वाहा अभयम अभयमात्मनि भूयिष्ठा. ओम क्ष्वौम. ओंकार रूप नरसिंहदेवताला नमस्कार असो. आपण वज्रनख आहात, वज्रदंष्ट्र आहात. आमच्यासमोर प्रकट व्हावं, आम्हाला अभयदान द्यावं. आणि मग नरसिंहाची प्रल्हाद प्रार्थना करतात. स्वस्त्यस्तु विश्वस्य खल प्रसीदताम ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया मनश्च भद्रं भजतादधोक्षजे आवेश्यतां नो मतिरप्यहैतुकी. ही प्रल्हादाची जी प्रार्थना आहे त्याच्यातल्याच कल्पना पसायदानात आलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानावर प्रल्हादाच्या प्रार्थनेचा प्रभाव आहे. विश्वाचे कल्याण असो, दुष्टाची बुद्धी शुद्ध हो, आहेच आहे ज्ञानेश्वरीच्या पसायदानामध्ये आहेच आहे, नाही का. सर्व प्राण्यामध्ये सद्भावना जागृत हो, भूता परस्परे पडो. सर्वजण एकमेकांचे चिंतन करोत, आमचे मन शुभ मार्गाला प्रवृत्त हो. निष्काम भावनांमध्ये भगवान श्रीहरीमध्ये बुद्धी आमची निष्काम भावाने प्रवेश करो. स्त्री धन पुत्र बंधू बांधवामध्ये आमची आसक्ती नसो, भगवंताच्या भक्तामध्येच ती असो. जो संयमी पुरुष शरीर निर्वाहापुरतं अन्न वगैरेने संतुष्ट राहतो त्यालाच सिद्धी प्राप्त होते. इंद्रिय लोलूप पुरुषाला सिद्धी प्राप्त होत नाही. भगवत भक्ताची संगतीनं भगवंताचं दर्शन होतं, भगवंताचं तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकावयाला मिळतं. वारंवार सेवन करणाऱ्या कानातून भगवान हृदयामध्ये प्रवेश करतात आणि मग सगळे शारीरिक मानसिक मळ नष्ट होतात. अशा भगवंताची संगत कोण इच्छणार नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवाशी. आणि संतांची संगती पुढचं आहे. चंद्रमेजी आलांछन हे वर्णन संतांचंच आहे सगळं. ज्या माणसाची भगवंतामध्ये निष्काम भक्ती आहे त्याच्या हृदयामध्ये सर्व देवता धर्म ज्ञान सगळं राहतं. जो भगवंताचा भक्त नाही त्याच्यामध्ये महापुरुषाचे गुण येत नाहीत. म्हणून तसं झालं तर तो तुच्छ विषयाच्या मागे धावतो. माशांना जसं पाणी प्रिय आहे, त्यांच्या जीवनाचा पाणी हा आधारच आहे, तसं प्रियतम आत्मा सर्वांना प्रिय आहे. म्हणून लोभ राग द्वेष क्रोध अभिमान इच्छा भय दीनता आणि मानसिक संतापाचं मूळ असलेले जन्म मरणरूप संसार चक्रात ओढणारं घर हे सोडून भगवान नरसिंहाच्या निर्भय चरणकमलाचा आश्रय असो, अशी ही प्रल्हादाची प्रार्थना आहे. नंतर केतुमाल नावाचं वर्ष आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मीचे आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचं कल्याण करण्याकरता भगवान कामदेव रूपाने निवास करतात. तिथे 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण त्याचं पृथ्वीवर 36,000 वर्ष होतात. परमपुरुषाच्या नारायणाच्या श्रेष्ठ सुदर्शन चक्राला कन्या घाबरतात, म्हणून त्यांचे गर्भपात होतात. इथे भगवंताच्या लालित्यपूर्ण गतिविलासाने लोक अत्यंत आनंदित होतात आणि लक्ष्मी भगवंताच्या मायामय स्वरूपाचं चिंतन करते, आराधना करते आणि या मंत्राचा जप करते. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ओम नमो भगवते
ऋषिकेशाय सर्वगुणविशेषैर्विलक्षितात्मने आकूतीनां चित्तीनां चेतसां विशेषाणां च अधिपतये षोडशकलाय छन्दोमयाय अन्नमयाय अमृतमयाय सर्वमयाय सहस्रे ओजसे बलाय कांताय कामाय नमस्ते उभयत्र भूयात. आपण सर्वश्रेष्ठ आहात, इंद्रियाचे नियंत्रक आहात, परमसुंदर आहात. राम ह्रीम ह्रूम या बीजमंत्रासह आपल्याला मी नमस्कार करतो. आणि मग त्याची प्रार्थना करतात. आपण इंद्रियाचे अधीश्वर आहात. स्त्रिया आपलीच आराधना करतात. आपण स्वतः निर्भय आहात. आपणाला आपल्या प्राप्तीपेक्षा भगवंताच्या प्राप्तीपेक्षा अधिक दुसरा कोणताही लाभ आम्ही मानत नाही. जी स्त्री आपल्या चरणकमलाचं पूजन करते ती कोणतीही इच्छा करीत नाही. हे अजिता, इंद्रिय सुखाचे अभिलाषी ब्रह्मदेव रुद्र हे सुद्धा आपल्या प्राप्तीकरता घोर तपश्चर्या करतात. आपल्याला पण भक्ताशिवाय कोणी प्राप्त घेऊ शकत नाही, कारण आमचं मन भगवंतापाशी आहे. हे अच्युता, आपल्या भक्तीचं रहस्य हे भक्ताशिवाय कोणालाही कळणार नाही. पूर्वी आपण मनूला मत्स्यरूप दाखवलं होतं, म्हणून तो अजूनही आपली पूजा करतो, भक्तिभावाने उपासना करतो. अशा तऱ्हेनं या वर्षामध्ये मदनदेवाची पूजा होते. पुढचं आहे रम्यकखंड 24वा श्लोक. या रम्यकखंडामध्ये मनूचा मुलगा मनूच राहतो. मनूला पूर्वी जे मत्स्यरूप दाखवलं होतं तो मत्स्यरूपाची या रम्यकखंडामध्ये उपासना करतो. तो मंत्र म्हणतो. आता मत्स्य भगवंताचा मंत्र आहे इथं. ओम नमो भगवते मुख्यतमाय नमः सत्वाय प्राणाय औजसे सहसे बलाय महामत्स्याय नमः इति. मत्स्यरूप भगवंता, मी आपली उपासना करतो. आपण सत्वरूप आहात. महामत्स्यांना मी वारंवार नमस्कार करतो. आणि मग मनू मत्स्यावताराची प्रार्थना करतो. आपण सर्व प्राण्यांच्या आत प्राणरूपाने आहात, बाहेर वायुरूपाने आहात. जितकी जगामध्ये शरीर आहेत ती आपलीच रूपं आहेत. सर्व वनस्पती आणि वेलीचा आश्रय घेऊन आपण पृथ्वीला घेऊन समुद्रामध्ये, प्रलयकालीन समुद्रामध्ये त्या पृथ्वीचं आपण रक्षण केलं. आपल्याला नमस्कार असो. पुढचं जे वर्ष आहे ते हिरण्मय वर्ष आहे. इथे भगवान कूर्म रूपाने राहतात आणि पितरांचा राज असलेला आर्यमा हा त्या कच्छरूपी कूर्मरूपी भगवंताची उपासना करतो. कूर्मरूप भगवंताचा मंत्र आहे ओम नमो भगवते अकूपाराय सर्वसत्वगुणविशेषणाय अनुपलक्षितस्थानाय नमो वर्ष्मणे नमो भूम्ने नमो नमो अवस्थानाय नमस्ते. आपण सत्वगुणाने युक्त आहात. आपलं ठिकाण निश्चितपणे कळत नाही. काळाच्या कक्षेच्या बाहेर आहात. हे कच्छपरूपा भगवंता, आपल्याला आम्ही वारंवार नमस्कार करतो. आणि मग प्रार्थना करतात. आपल्या मायेनं प्रकाशित होणारं हे जगाचं रूप आपलंच आहे. ते अनिर्वचनीय, म्हणजे वचनामध्ये सांगता येणारं नाही. आपण एकमात्र असून सर्व सृष्टी निर्माण करता. स्वेदज, अंडज, उद्भिज, स्थावर, जंगम, देव, पर्वत, नदी सर्व आपण निर्माण करता. आपली असंख्य नावं आहेत. सांख्य सिद्धांतानुसार आपण तत्वमय आहात.
अशा प्रकारे कूर्मरूपाची प्रार्थना केली जाते. नंतर उत्तर कुरु नावाचं वर्ष आहे. त्यामध्ये वराह भगवंताची पूजा होते. तिथे वराह भगवंताची प्रार्थना करणारा मंत्र असा आहे: ओम नमो भगवते मंत्रतत्वलिंगाय यज्ञक्रतवे महाध्वरावयवाय महापुरुषाय नमः कर्मशुक्लाय त्रियुगाय नमस्ते. यामध्ये ज्याचं तत्व मंत्रामुळे जाणलं जातं, जे यज्ञ आणि क्रतुरूप आहेत, मोठे मोठे यज्ञ ज्याच्या अंगी आहेत, अशा शुद्ध कर्ममय त्रियुगमूर्ती वराहाला मी नमस्कार करतो. आणि मग वराह भगवंताची प्रार्थना आहे की ज्याप्रमाणे लाकडाला मंथन करून अग्नी काढतात, त्याप्रमाणे कर्मासक्ती आणि कर्मफलाच्या कामनेनं झाकून गेलेल्या रूपाला पाहण्याच्या इच्छेने मनाला मंथन करून मनरूप मंथन काष्ठाने शरीर आणि इंद्रियाला घुसळून आपण प्रगट होता आपल्याला नमस्कार असो. आपला वास्तविक रूप जे आहे ते माईक रूपापेक्षा वेगळे आहे. लोखंड जड असून लोहचुंबकाच्या सान्निध्यामध्ये हालचाल करते, तसं आपल्या गुणांनी जगाची उत्पत्ती स्थिती आणि हालचाल सुरू होते. सर्व गुणांचे आणि कर्माचे साक्षी आपण आहात, जगताचे कारण आहात. पृथ्वीला दाढेच्या टोकावर ठेवून आपण रसातळातून प्रलयापासून बाहेर आणलं आणि स्थापन केलं, अशा सर्व शक्तिमान प्रभूला मी वारंवार नमस्कार करतो. शुकाचार्य म्हणतात, यानंतरचं खंड आहे त्याचं नाव आहे किम पुरुष वर्ष. इथे लक्ष्मणाचे थोरले बंधू भगवान श्रीराम राहतात. हनुमान आणि किन्नर त्यांची भक्तिभावाने उपासना करतात. येथे अन्य गंधर्वासह आर्ष्टिशेन गंधर्व राहतो. सगळेजण भगवान श्रीरामाची गुणगाथा गातात आणि श्री हनुमान वगैरे भक्त या मंत्राचा जप करतात. भगवान प्रभू रामचंद्राच्या उपासनेचा मंत्र: ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः आर्यलक्षणशीलव्रताय नमः उपशिक्षितात्मनः उपासितलोकाय नमः साधुवादनिकषणाय नमो ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाराजाय नमः इति. पवित्र कीर्ती भगवान श्रीरामाला नमस्कार असो. आपण सत्पुरुषाच्या लक्षणांनी शीलचारित्र्यांनी संयुक्त आहात, आपल्याला नमस्कार. साधुत्वाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालेला आहात, कसोटीला उतरलेला आहात, ब्राह्मण भक्त आहात, म्हणून श्रीरामा आपल्याला नमस्कार असो. आपण सर्वाच्या अंतरात्मी आहात, परमशांत शुद्ध बुद्धीने आहात, आपल्याला मी शरण आलो आहे. हे भगवंता, आपण माणसांना शिक्षण देण्याकरता मनुष्यावतार घेतला. स्वतःच्या रूपामध्ये आपण नेहमी रममाण असता, तरीसुद्धा आपल्याला सीतावियोगाचे दुःख झाले. भगवंता, आपण सीतेचा मोह आपल्याला असू शकत नाही आणि लक्ष्मणाचा त्यागही आपल्याला बाधू शकत नाही. उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्पटुत्व सगळं प्राप्त होऊन सुद्धा आपण त्यामध्ये अडकला नाहीत. वेद, देव, असुर, वानर, मनुष्य कोणीही असो, त्यांनी प्रभू रामचंद्राचं भजन केलंच पाहिजे, कारण ते प्रत्यक्ष श्रीहरीच आहेत. म्हणून प्रभू आपल्याला आम्ही नमस्कार करतो. यानंतरचं वर्ष आहे भारतवर्ष. इथे नारायण रूप नरनारायणाची पूजा होते. नरनारायण जगात कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत आहे. ते धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि उपरती यांनी युक्त आहे. त्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे. देवर्षी नारद यांनी सुद्धा भारतवर्षातील वर्णाश्रम धर्माचं पालन करणाऱ्या प्रजेला नरनारायणाचीच उपासना सांगितली आहे. नारद सुद्धा
त्यांची उपासना करतात. म्हणजे भारतवर्षामध्ये परमेश्वर कोण आहेत? नरनारायण. भक्त कोण आहेत? नारद. नारद त्यांचा या मंत्राने उपासना करतात. ओम नमो भगवते उपशमशीलाय उपरतान्यात्माय नमो किंचनवित्ताय ऋषिऋषभाय नरनारायणाय परमहंस परमगुरवे आत्मारामाधिपतये नमो नमः इति. आपण शांत अहंकाररहित भगवंताला नमस्कार. अनासक्ताचे आपण धन आहात. ऋषिप्रवर भगवान नरनारायणाला असलेल्या नमस्कार. आपण परमहंसाचे गुरु आहात. आत्मारामांचे अधिपती आहात. आपल्याला वारंवार नमस्कार. आपण विश्वाची उत्पत्ती वगैरे कर्म करून सुद्धा बांधले जात नाहीत. आपल्याला देहधर्म सतावत नाहीत. आपण विशुद्ध साक्षी स्वरूप भगवान नारायण आहात. आपल्याला नमस्कार. आपण भगवान हिरण्यगर्भाची योग साधनेची मोठी कुशलता सांगितलेली आहे की मनुष्याने अंतकाळी अभिमान सोडून आपल्या स्वरूपामध्ये मन लावावं. लौकिक आणि पारलौकिक भोगांना मनुष्य लालचावलेला असतो आणि म्हणून तो भगवंताला जाणत नाही. आपण ज्ञानप्राप्ती करता आमचे प्रयत्न व्यर्थ जाऊ नयेत म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हावं. आम्हाला भक्तियोग प्रदान करा हे महत्त्वाचं मागणं. आम्हाला भक्ती द्या. हे प्रभो, निंदनीय शरीरामध्ये आपल्या मायेमुळे मी आणि माझे पण निर्माण झाले आहे ते नाहीसं करा. भारतवर्षामध्ये सुद्धा आता भारतवर्षाचं वर्णन आहे. पुष्कळ पर्वत आहेत. भारतवर्षामध्ये मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकूट, ऋषभ, कूटक, कोल्लक, सह्य, देवगिरी, ऋष्यमुख, श्रीशैल, व्यंकट, महेंद्र, वारिधार, विंध्य, शुक्तिमान, ऋक्षगिरी, पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुभ, नील, गोकामुख, इंद्रकील, कामगिरी असे शेकडो हजारो पर्वत आहेत. आपल्या भूगोलामध्ये यातले 2-3 पर्वत शिकवले जातात. बाकीचे नावं सुद्धा माहीत नाही म्हणून वाचली. निदान नावं तरी काढावीत. भारतवर्षामध्ये अनेक नद्या वाहतात. असंख्य नद्या वाहतात. त्यापैकी महानद्या कोणत्या? चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, आपण त्याला वेण्णा म्हणतो, पयस्विनी, शर्करावती, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्णा वेगळे, ती वेणी आणि वेण्णा, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधू, अंध, शोण, चर्मणवतीपर्यंत नद्या येतात. सिंधू, अंध आणि शोण हा नद आहे. महानदी वेदस्मती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृषद्वती, गोमती, सरयू, मेधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा, मरुद्वृधा, वितस्ता, असिग्नी आणि विश्वा इतक्या नद्या आहेत. त्या फार एक धापाच आपल्याला माहिती आहेत. ते बाकीच्या काय माहीत नाहीत आपल्याला, पण आहेत सगळ्या ठिकाणी. याच वर्षामध्ये या देशामध्ये जन्म घेतलेल्या माणसाला कर्मानुसार अनेक प्रकारच्या मानुषी नारक योनी प्राप्त होतात. मनुष्याला योनी कर्मानुसार प्राप्त होते. आणि याच देशामध्ये धर्माचं विधिवत पालन केलं तर मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो. बाकीचे सगळे खंड आणि जे भाग आहेत ते सगळे उपभोगा करतायत. आणि भारत हा जो देश आहे इथे जन्माला आल्यावर मोक्ष मिळता येतो. बाकी ठिकाणी मोक्ष मिळत नाही, स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून देवसुद्धा म्हणतात, ज्यांनी भगवंताच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्य जन्म भारतवर्षामध्ये घेतला त्यांनी असं कोणतं पुण्य केलं होतं की भगवान श्रीहरी त्यांच्यावर प्रसन्न झाले आहेत. देव म्हणतात, भारतात जन्माला आलेल्या माणसाचा आम्हाला हेवा वाटतो.
आणि भारतात जन्माला आलेली माणसं म्हणतात आम्ही दरिद्री देशात जन्माला आलो, आम्ही अमेरिकेत जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं. आता या मूर्खानं आणि कर्मर दरिद्री माणसाला काय म्हणावं? हां, इथे भगवंताच्या चरणकमलाची माणसाला मनुष्य जन्मामध्ये स्मृतीच होत नाही. का? इंद्रिय भोगाच्या मागे लागतो तो. जेथे निवास करणाराला एक कल्पाचं आयुष्य प्राप्त होतं तो स्वर्गच काय, तिथून सुद्धा संसार चक्रामध्ये परत यावं लागतं. म्हणून स्वर्ग ब्रह्मलोक याच्यापेक्षाही भारतवर्षामध्ये थोडं आयुष्य घेऊन जन्माला येणं चांगलं. कारण इथे एका क्षणात सुद्धा मनुष्य सगळी कर्म भगवंताला अर्पण करून अभयपद मिळवू शकतो. सुरुवातीला आपण ह्याच्यात बघितलं नाही का की त्यांनी 2 मुहूर्तामध्ये मोक्ष मिळवला आणि परीक्षितीने जर 7 दिवसात मिळवला. हे इतर लोकांमध्ये शक्य नाही, स्वर्गलोकामध्ये सुद्धा शक्य नाही. म्हणून भारतवर्ष हा संसार बंधनातून मुक्त होण्याकरता सर्वात चांगला देश आहे. इथे लोक निरनिराळ्या यज्ञांनी आवाहन करतात, पूर्ण काम असणाऱ्या भगवंताला प्रसन्न करून घेतात. इथे जे निष्काम भावाने भजन करतात त्यांना भगवंताच्या चरणकमलाची भक्ती प्राप्त होते, त्याच्या कामनाच नष्ट होतात. तेव्हा स्वर्गसुख भोगल्यानंतर पूर्वीच्या शुभकामनापैकी जर काही पुण्य शिल्लक असेल तर या भारतवर्षामध्ये आम्हाला जन्म मिळो. कारण श्रीहरी त्याचं भजन करणाराचं कल्याण करतात. म्हणून दुर्लभम भारते जन्म, आधी दुर्लभम मानुष्य जन्म, भारते तत्र दुर्लभम. मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यामध्ये भारतात जन्म दुर्लभ आहे. तो आपल्याला प्राप्त झाला आहे आणि त्याच्याहीपेक्षा आपण भाग्यवान, आपल्याला पंढरपुरात जन्म प्राप्त झाला आहे. आणि त्यातही पंढरपुरामध्ये जन्म प्राप्त होऊन परगावी गेलेले आहेत. आता मुली आमच्या इथे जन्माला आल्या, गेल्या परगावी, पण सुना परगावच्या इथे आल्या, त्यांचं भाग्य. नुसता पंढरीत जन्म नाही, पंढरीत राहायला मिळालं जन्मभर. शुकाचार्य म्हणतात, राजन, सगराच्या पुत्रांनी यज्ञाचा घोडा इंद्राने पळवून नेऊन पाताळामध्ये ठेवला. तो शोधण्याकरता पृथ्वी 4 बाजूनी खोदली, खणून काढली. आणि म्हणून जम्बूद्वीपाच्या आतमध्ये 8 उपद्वीप तयार झाली. ती उपद्वीप कोणती? स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदरहारिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका. हे परीक्षित राजा, जसं मी गुरुमुखातून ऐकलं होतं तसा हा भूगोल तुला मी सांगितला. आता जम्बूद्वीपाच्या वर्गाचे विभाग तुला सांगितले. आता अन्य द्वीप ऐक. पहिला हे जम्बूद्वीप. आता द्वीपाचं वर्णन मागे झालं, वर्षाचं वर्णन, भारतवर्ष, इलावृत्त वर्ष. आता द्वीप. द्वीप म्हणजे 3 बाजूनी ज्याच्या पाणी आहे. भारत हे द्वीप आहे. मेरू पर्वत जम्बूद्वीपाने वेढलेला आहे. खाऱ्यापणूच्या समुद्राने तो वेढलेला आहे. बाहेरून उपवनाने वेढलेला आहे. क्षारसमुद्र आपल्यापेक्षा दुप्पट विस्तार असणाऱ्या प्लक्षद्वीपाने वेढलेला आहे. जम्बूद्वीपामध्ये मोठा जांभूळ वृक्ष आहे. जम्बू म्हणजे जांभळ, म्हणून त्याला जम्बू. आपल्याकडे सुद्धा 80% गावाची नावं झाडावरूनच दिलेली आहेत.
चिंचगाव काय, बोरगाव काय, वटगाव काय, वडगाव काय, सगळी बघा. अहो, बाभुळगाव आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत माहिती आहे का? 110 बाभुळगाव आहेत. बहुसंख्य गावांची नावं वृक्षावरून दिलेली आहेत. तसं जम्बूद्वीपाचं नाव इथे जांभळाची झाडं आहेत म्हणून जम्बूद्वीप म्हटलंय. तेवढाच विस्तार इथे सुवर्णमय प्लक्षद्वीपाचा आहे. प्लक्षद्वीप सुद्धा, प्लक्ष म्हणजे पायरीची झाडं म्हणून प्लक्षद्वीप. इथे प्रियव्रताचा मुलगा इदमजिव्ह राहतो. त्याचे 7 विभाग केलेले आहेत. त्या वर्षाप्रमाणे नावे असलेली आपल्या पुत्राकडे सोपवलेली आहेत. शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत, अभय अशी त्या 7 वर्षाची नावं आहेत. त्यामध्ये 7 पर्वत आहेत, 7 नद्या आहेत. 7 पर्वत कोणते? मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्ठी व मेघमाल हे 7 पर्वत आहेत त्यात. आता 7 नद्या कोणत्या? अरुणा, नर्मदा, आंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, रतंभरा, सत्यंभरा या 7 महानद्या आहेत. तिथे 4 वर्ण कोणते आहेत? हंस, पतंग, ऊर्ध्वायन आणि सत्यांग. या नद्यामध्ये स्नान केल्यावर रजोगुण तमोगुण क्षीण होतात. इथे आयुष्य 1000 वर्षाचं आहे. माणसं इथे देवाप्रमाणे दिसतात. त्यांना पुष्कळ संतानही असतात. 3 वेदाच्या मंत्रांनी ते भगवान सूर्याची उपासना करतात आणि ते सूर्याला म्हणतात, जो सत्य आणि ऋत, वेद आणि शुभाशुभ बलाचा अधिष्ठाता आहे, त्या विष्णू स्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो. प्लक्ष वगैरे 5 द्वीपामध्ये मनुष्याला आयुष्य, इंद्रिय, मनोबल, शारीरिक बल, बुद्धी सारख्याच प्रमाणात असते. आता हे प्लक्षद्वीप आहे, याच्या भोवती जो समुद्र आहे तो उसाच्या रसाचा समुद्र आहे म्हटलं. हे अद्भुत वर्णन आहे. याचा अर्थ एवढाच घ्यायचा की प्रत्येक पाण्याची चव वेगळी असते. कदाचित उसाच्या रसासारखी किंचित चव त्या पाण्याची असली पाहिजे म्हणून त्याला ते नाव दिलं असेल. लक्षद्वीपाच्या नंतर शाल्मली द्वीप, तिथे शाल्मली नावाचं झाड आहे. ते मद्याच्या सागराने वेढलेले आहे. भोवताली दारूचा सागर आहे. वा वा. नाही तर दारुडे मला बाहेर गेल्यावर विचारतील का कुठं आहे ते. मी तिथेच जाऊन मुक्कामाला राहतो, कशाला विकत घ्यायची आणि प्यायची, डोक्याला ताप कशाला उगाच. त्या लक्षद्वीपाच्या मद्याच्या सागराने वेढलेला आहे. तिथे प्लक्ष म्हणजे सावरी, शेवरी झाड आहे असं म्हणतात. तिथे वेदमय पंखांनी भगवंताची स्तुती करणारा गरुड राहतो. तो गरुड त्या द्वीपाचा अधिपती आहे. त्या द्वीपाचा दुसरा प्रमुख म्हणजे प्रियव्रतपुत्र यज्ञबाहू. त्याने सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष, पारिभद्र, आप्यायन आणि अभिज्ञात नावाचे 7 विभाग पडलेले आहेत. आता याही द्वीपामध्ये 7 नद्या आहेत, 7 पर्वत आहेत. स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ष, सहस्रश्रुती ही पर्वताची नावं आहेत. अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा, राका ही नद्यांची नावं आहेत. या लक्षद्वीपामध्ये 4 वर्ण कोणते आहेत? श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर आणि ईशंधर. इथे पूजा कुठली चालते? चंद्राची पूजा होते. चंद्र आमचा राजा आहे, तो आम्हाला अन्न देऊ अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर जे वर्ष आहे, द्वीप आहे, ते कुशद्वीप.
हे त्याच्यामध्ये कुश म्हणजे कुश नावाचं गवत आहे. त्या गवतानी ते तिथे असल्यामुळे त्याला कुशद्वीप म्हटलंय. भोवताली याच्यात तुपाचा समुद्र आहे आणि एक दर्भाचं झाड आहे, त्याच्यावरून याला द्वीपाचे कुशद्वीप नाव पडलेलं आहे. अग्नीप्रमाणे तेजस्वी असे गवत त्याच्या कांतीनं ते झगमगलेलं असतं. या कुशद्वीपाचा अधिपती आहे प्रियव्रताचा मुलगा हिरण्यरेता. त्यांनी 7 भाग करून आपल्या 7 पुत्रांना दिलेले आहेत. वसु, वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुतव्रत, विविक्त, वामदेव. मुलांना राज्य देऊन तो तप करण्याकरता निघून गेला हिरण्यरेता. इथे 7 पर्वत आणि 7 नद्या आहेत. पर्वत, चक्र, चतुशृंग, कपिल, चित्रकूट, देवानिक, ऊर्ध्वरोमा आणि द्रविण ही पर्वत आहेत. नद्या रसकुल्या, मधुकुल्या, मित्रबिंदा, श्रुतबिंदा, देवगर्भा, घृतच्युता आणि मंत्रमाला. याच्या जलामध्ये स्नान करून सगळेजण अग्निस्वरूप असलेल्या भगवंताची पूजा करतात आणि स्तुती करतात की आपण परब्रह्माला साक्षात हवी पोचवणारे आहात. कारण अग्नीमध्ये हवी दिला म्हणजे परमेश्वराला पोचतो. म्हणून आपलं आम्ही यजन करतो. त्यानंतर जो द्वीप आहे क्रौंच द्वीप, हे सुद्धा कुशद्वीप. ज्याप्रमाणे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेढलेले आहे, त्याप्रमाणे हे दुधाच्या समुद्राने वेढलेले आहे. इथे क्रौंच नावाचा मोठा पर्वत आहे, त्यावरून याला क्रौंच द्वीप नाव पडले. इथे हा पर्वत जो आहे, कार्तिकेयाच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडं वेली उद्ध्वस्त झाल्या होत्या. परंतु क्षीरसमुद्राचं सिंचन झाल्यामुळे त्याचं रक्षण झालं. या द्वीपामध्ये प्रियव्रताचा मुलगा घृतपृष्ठ हा राज्य करतो. त्यांनी आपल्या 7 पुत्रांना 7 भाग करून दिले. ते 7 पुत्र म्हणजे आम, मधुरूह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण, वनस्पती या नावाचे 7 पुत्र आहेत. 7 पर्वत आणि 7 नद्या. पर्वत शुक्ल, वर्धमान, भोजन, उपपरिषण, नंद, नंदन, सर्वतोभद्र ही पर्वताची नावं. अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, वृत्तिरूपवती, पवित्रवती आणि शुक्ला ही नद्यांची नावं. इथे 4 वर्ण जे आहेत, पुरुष, ऋषभ, द्रविण आणि देवक हे 4 वर्ण आहेत. आणि इथे जलदेवतेची उपासना होते. ते म्हणतात की हे जलदेवते, तुझ्यापासून आम्हाला सामर्थ्य प्राप्त झाले आहे. आम्ही आमच्या शरीराने तुला स्पर्श करतो, तू आमचे अंग पवित्र कर. त्याच्यानंतर द्वीप आहे शाकद्वीप. हे ताकाच्या समुद्राने वेढलेलं आहे. इथे शाक नावाचा मोठा वृक्ष आहे, त्यामुळे हे नाव पडले. त्याच्या मनोहर सुगंधाने सगळं द्वीप दरवळलेलं असतं. इथे प्रियव्रताचा मुलगा मेधातिथी राज्य करतो. त्यांनी 7 विभाग पडलेले आहेत, ते आपल्या 7 मुलाला दिलेले आहेत. ते पुत्र म्हणजे पुरोजव, मनोजव, पवमान, धूम्रानीक, चित्ररेफ, बहुरूप, विश्वधार. या 7 पुत्रांना 7 भाग वाटून दिले आहेत. याच्यामध्ये 7 पर्वत आणि 7 नद्या. 7 पर्वताची नावं आहेत ईशान, उरुशृंग, बलभद्र, शतकेश, सहस्रस्रोत, देवपाल आणि महानस. नद्यांची नावं आहेत आयुर्दा, अनघा, उभयस्पृष्टी, अपराजिता, पंचपदी, सहस्रश्रुती आणि निजधृती. इथे 4 वर्ण आहेत कोणते?
ऋतव्रत, सत्यव्रत, दानव्रत आणि अनुव्रत. इथे प्राणायामाने समाधीच्या द्वारे वायुरूप भगवंताची पूजा होते, उपासना होते. हे वायुरूप भगवंता आमचं रक्षण कर, सर्व जग तुझ्या अधीन आहे. याच्या पुढचं द्वीप आहे पुष्कर द्वीप. हे ताकाच्या समुद्राने वेढलेलं आहे. ताकाच्या समुद्राने वेढलेलं पुष्कर द्वीप, त्याच्या पलीकडचं पुष्कर द्वीप. सर, ह्याच्या भोवती गोड्या पाण्याचा समुद्र आहे. ताक होऊन गेलं, गोड्या पाण्याचा समुद्र आहे. इथे अत्यंत मोठं कमळ आहे. पुष्कर शब्दाचा अर्थ कमळ असा आहे. कळलं? ते ब्रह्मदेवाचं आसन मानलं जातं. इथे मानसोत्तर नावाचा एक पर्वत आहे. तो 10,000 योजने उंच आणि लांब आहे. या द्वीपाच्या या पर्वताच्या चारी बाजूला इंद्रादी लोकपालांच्या 4 नगऱ्या आहेत. इथे सूर्याच्या रथाचं संवत्सर रूप चाक मेरू पर्वताच्या चारी बाजूनी फिरत असतं आणि त्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन होतात. इथे प्रियव्रताचा मुलगा वितिहोत्र हा राज्य करतो. त्याने आपल्या रमणक आणि धातकी या मुलांना अधिपती नेमून तो भगवत सेवेमध्ये तत्पर झालेला आहे. येथील रहिवासी श्रीहरीची पूजा करून, उपासना करून सालोक्य प्राप्ती करून घेतात आणि भगवंताची स्तुती करतात की हे भगवंता, ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा अद्वितीय आणि शांतरूप स्वरूप असलेल्या भगवंता, आपल्याला आम्ही नमस्कार करतो, आम्हाला सालोक्य मुक्ती द्यावी. शुकाचार्य म्हणतात, या सगळ्या द्वीपाच्या, सप्तद्वीपाच्या पलीकडे लोकालोक नावाचा पर्वत आहे. त्याचा अर्धा भाग प्रकाशित आहे आणि अर्धा अंधारामध्ये असतो. म्हणजे सूर्याचा प्रकाश अर्ध्या जगाला प्रकाशित करतो, अर्ध्या जगामध्ये रात्र असते. मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडच्या बाजूला आहे. ती सुवर्णभूमी आहे. तिथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही, म्हणून देवताशिवाय तिथे कोणी राहत नाही. सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागाच्या मधोमध हा पर्वत आहे मानसोत्तर. परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर ठेवलेला आहे. हा सीमा आहे. सूर्यापासून ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडळाची किरणं याच्यामुळे पुढच्या बाजूला जाऊ शकत नाहीत. हा किरण अडवतो. अशा प्रकारे लोकालोक पर्वतापर्यंत हा भूगोल सगळा झाला आहे. हा सर्व भूभाग 50 कोटी योजन आहे. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर, 8 मैल. आणि त्याचे किती अंतर सांगितले? 50 कोटी. सर्व जगाचे स्वयंभू निर्माते ब्रह्मदेव यांनी सर्व लोकांच्या रक्षणासाठी चारी दिशांना 4 हत्ती नेमलेले आहेत. त्याला आपण दिग्गज म्हणतो. प्रत्येक दिशेला एक रक्षण करणारा, आधार देणारा हत्ती आहे. ऋषभ, पुष्करचूड, वामन आणि अपराजित अशी 4 हत्ती आहेत. ते विश्वाला तोलून धरतात. त्यांच्या अंतर्यामी जो परमपुरुष आहे त्याची इथे उपासना केली जाते. अशा प्रकारे कल्पाच्या अंतापर्यंत लोक तिथे राहतात. लोकालोक पर्वताच्या आतील बाजूला भूभागाचा जेवढा विस्तार सांगितला आहे तेवढाच लोकालोक पर्वताच्या बाहेरील बाजूला सुद्धा आहे. पण तिथे फक्त योगेश्वराची गती जाऊ शकते, मनुष्य जाऊ शकत नाही.
स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये सूर्य हा ब्रह्मांडाचं केंद्र आहे. ब्रह्मांड गोल, सर्व बाजूनी 25 कोटी अंतर आहे. सूर्य हा अचेतन अंड्यामध्ये वैराज रूपाने विराजमान आहे. मृत अंड म्हणजे त्याच्यामध्ये जीव नाहीत ना कुठले, फक्त प्रकाशच आहे. म्हणून मृत अंड याच्यावरून मार्तंड शब्द झालेला आहे. मार्तंड म्हणजे सूर्य. कळलं का? आपल्याला फक्त मंदारी मार्तंडच म्हणते, पण ते सूर्याचं नाव आहे. हिरण्मय ब्रह्मांडापासून तो प्रगट झाला आहे, म्हणून त्याला हिरण्यगर्भ असंही म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य. सूर्याच्या द्वाराच दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग, मोक्ष, नरक, रसातल हे सर्व भागाची विभागणी त्यामुळेच झालेली आहे. सूर्य जीवसमूहाचा आत्मा आहे, नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता आहे. सूर्य नसेल तर डोळ्याला दिसणारच नाही ना. शुकाचार्य म्हणतात, भूमंडलाचा तुला हा विस्तार मी सांगितला, जेवढा सांगता येईल तेवढा सांगितला. याच्याच आधाराने विद्वान लोक द्युलोकाचं परिमाण सांगतात. द्विदल धान्याच्या एका दलाचं रूप जाणल्याने दुसऱ्याचंही जाणता येतं. 2 दल अर्ध फोडलं, पण अर्ध अर्ध सारखंच असतं. एक जाणणं म्हणजे झालं. त्याप्रमाणे भूलोकाच्या परिणामाने द्युलोकाचं परिमाण सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. दोन्हीच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे. हे दोन्हीचं संधिस्थान, संधी म्हणजे जोडलंय जिथं ते. याच्या मध्यभागी असणारा ग्रह आणि नक्षत्राचा अधिपती भगवान सूर्य आहे. उष्णता आणि प्रकाश यांनी तो तिन्ही लोकाला तापवितो आणि प्रकाशित करतो. तो उत्तरायण, दक्षिणायन आणि वैषुवृत्त म्हणजे विषुवृत्त म्हणतो आपण ज्याला, विषुवृत्त नावाच्या मंद, जलद, समान गतीनं समयानुसार मकर इत्यादी राशीमध्ये वर खाली समान स्थानात राहून दिवस रात्रींना मोठे, लहान किंवा समान करतो. म्हणजे आकाशाचा जो गोल आहे वर्तुळ, त्याचे 12 भाग पडलेले आहेत. त्याला 12 राशीची नावं दिलेली आहेत. आणि त्यातून सूर्याचं जे काल्पनिक भ्रमण आहे, खरं म्हणजे आहे पृथ्वीचं भ्रमण, पण आपल्याला दिसतं सूर्याचं म्हणून सूर्याचं म्हटले. तो प्रत्येक राशीतून जातो. आणि कोणकोणत्या राशीमध्ये दिवस कमी होतो, रात्री होतं ही सांगितलंय. बघा, मेष तूळ राशीमध्ये असतो तेव्हा दिवस रात्री समान होतात. वृषभ वगैरे 5 रात्रीमध्ये असतो तेव्हा दरमहा रात्र एक घटका कमी होत जाते आणि दिवस मोठा होत जातो. वृश्चिक वगैरे 5 रात्रीमध्ये दिवस आणि रात्र यांच्यामध्ये, दिवस आणि रात्र यामध्ये यांच्या विरुद्ध परिवर्तन होते, म्हणजे रात्र मोठी आणि दिवस लहान. दक्षिणायन सुरू होई तोपर्यंत दिवस